गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जबतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना विषारी सापानं दंश केल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह विविध मागण्यांसाठी वणी पोलीस स्टेशनमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। मध्यरात्री वसतिगृहात झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना विषारी सापानं दंश केल्याची माहिती समोर आली असून या घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय तर 3 विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। वसतिगृहात पुरेशा खाटांची व्यवस्था नसल्यानं विद्यार्थिनींना जमिनीवरच झोपावं लागत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये तातडीनं आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांना या घटनेत न्याय मिळवून देण्यात यावा। आदिवासी कोट्यातील निधी केवळ आदिवासींच्याच विकासासाठी वापरण्यात यावा। संबंधित वसतिगृहात तातडीनं पुरेशा खाटांची व्यवस्था करण्यात यावी। महाराष्ट्रातील सर्व आदिवासी वसतिगृहांमध्ये बेडसह आवश्यक मूलभूत सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात। मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रति विद्यार्थी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी। आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। संबंधित सुपरिटेंडेंटवर गुन्हे दाखल करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्या तातडीने मान्य करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीत सरकार जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आलाय। हे निवेदन अध्यक्ष सागर चौधरी, उपाध्यक्ष मनोज खांडवी, सचिव बिरसा जोपळे तसंच संयुक्त जयंती उत्सव समिती क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौक यांच्या वतीनं देण्यात आली आहे। जय जवाहर, जय भीम, जय शिवराय। तसेच आदिवासी विकास भवन यांना आवाहन करण्यात धनोत्री येथे झालेल्या बॅड हल्ल्यामध्ये 6 विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहे आणि 3 उपचार घेत आहेत। दरम्यान मृत्यू पडलेल्या विद्यार्थ्यांना 50 लाख रुपये प्रति शासनाने मदत करण्यात यावी आणि अशोक उईके यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि ज्या वसतिगृहांना अपेक्षित वस्तू पुरवठा साठा न मिळाला आहे त्यांना त्वरित वस्तू साठा पुरवठा करण्यात यावे आणि ही मागणी न पूर्ण केल्यास त्वरित आंदोलन करू। जय आदिवासी, जय भीम। गडचिरोली दौंडरा गावामध्ये जी आश्रमशाळा आहे त्याच्यावरती जे सापाचा जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये 3 विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आणि 3 विद्यार्थी आता उपचार घेत आहेत।